व्यापी माया विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी आपुलेची म्हणा आपुलेची म्हणा करी अपना बंधन करी अपना बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोडी उगवा तुम्ही कोडी उगवा सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरा नेगात्यातील जेवढीकरांच्या प्रतीप्रमाणे 328व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण राहिलेलं आहे 3 चरण होत आहे. एक गृहीत धरा. आपुलेची म्हणत करी आपणा आपलंच मन आपल्याला बंधन करतोय. ते बंधन कसे पडतात आणि ते बंधन अनेक प्रकारचे जरी असले तर प्रमुख बंधन 5. किती? 5. ते कोणते कोणते एके साहेब? कर्मबंधन गुणबंधन देहसंघात बंधन द्वैतबंधन द्वैताचं बंधन संसार बंधन संसार बंधन. 5 किलो हे 5 बंधन पडले तर यातलं पहिलं बंधन कोणतं? कर्मबंधन. मग कर्मबंधन प्रहास्यशी असं वचन लिहायचं बरोबर. कर्मबंधन प्रहास्य. मग कर्माचं बंधन पडलं. आणि मग कर्माचं बंधन पडलं की हे एकामागे एक पहिलं कर्मबंधन ते गुन्हाचं लागतं. गुन्हाचं लागलं की देह संघात लागतं. देहाचं द्वेष तयार होतं. द्वेष तयार झालं जन्म मरण संसार बंधन सुरू झालं. म्हणजे असे बंधन पळायला लागतात. मग कर्म कोणी केले? आपणच केले. मग शरीराने केले का मनाने केले? मन सक्रिय कुठे? काय कळत नाही ना कर्मेंद्रियाला जडेच नाही. पण ते मन कुठं काम करते? कवा त्यानं गटर खणले? डॉक्टरनं माझी चेन टाकली कवा जीव हरलं कोण? ते तसले काम करत नाही. लावून देते. हेड बेजार होते कोण? ते हात पाय डोळे हे हेड बेजार होते. ते आपलं लावून देते. महाराज म्हणूनच हे येण्याला तेवढं काही दंड नाही. हे येडे खात पाय यायला काही कळत नाही. ते काम करत काम सांगितलं का करून टाकायचं मोकळं आहे. म्हणून हे काही तेवढी जबाबदार नाही. जबाबदार तेच आहे भेटत कोण? मन. म्हणूनच सुख बी भोगतय. जे कर्म करायला लावले त्याने इंद्रियांना मनाने सगळं इंद्रिया मन हे प्रधान आहे. आणि ते सगळ्या इंद्रियाला काम करून घेतलेले कामाचे जे काही फल आहे फल असतच ना काम केलं. कर्म म्हणल्यावर फल येणार. पुण्यात्मक असलं तर सुख आणि पापात्मक असलं तर दुःख. आणि मग याचे जे फल आहेत तो भेट भोगणार तेच आहे. कारण त्याचा धर्म आहे सुख दुःख मानणं. कोणाचा? मनाचा. आणि मग मनानं हे कर्माचं बंधन का घेतलं? आपल्या स्वरूपाला विसरलं. शुद्ध स्वरूपाला विसरलं आणि अंतकरणाचं तादात्म्य त्यानं लक्षात आलं की नाही?
आणि हे तादात्म्याने घेतल्यामुळं म्हणजे मन म्हणजे तादात्म्यानं अंतकरण एकच, त्याला वेगळं करून घ्यायची गरज नाही. मन अंतकरणावर कुठं वेगळं आहे. मन म्हणजे अंतकरण आणि अंतकरण म्हणजे मन. फक्त मन बुद्धी झालं, त्या चार झाले, चित्त अहंकार इत्यादी, पण मन त्यातला एक घटक आहेच. कळलं? मग या अंतकरणाचेच हे धर्म आहे, सुखदुःख मानवी आणि सुखदुःखाचे फल भोगणे. सुखदुःखाची जे फल आहेत का भोगण्याचं काम कोण करतं? अंतकरण. खरं तर त्याच्या संगतीत, त्याच्या तादात्म्यात आभास भोगायला आहे, पण आभास आहे खरा तर शुद्ध स्वरूपाचाच असल्यामुळं तिकडं, म्हणजे कुठस्थाचाच असल्यामुळं कुठस्थ रूपच आहे तो बी. त्या आभासानं विनाकारण या जडाचं तादात्म्य घेतलं अंतकरणाचं, आणि म्हणून सुखदुःख ते भोगायले. कोण? आभास. खरं तर त्याचा हे आरोपही व्हायला आहे, त्यानं ते मनाने घेतलाय आरोप. आपलेची म्हणून करी आपण बंधन करून घेतलंय त्यानं. वास्तविक याला बंधन नाही, आभासालाही बंधन नाही महाराज. पण दृष्टांत भागवतामध्ये आलेला आहे किंवा लोखंडाच्या अग्नीच्या संगतीत लोखंड शिरतं लोहाराच्या भात्यामध्ये. ज्यावेळेला लोहार भाता ओढतो, भात्यामध्ये ते खाली त्या कोणी लोखंड टाकलेलं असतात त्या कोळशामध्ये, आणि मग ते हलविलं भाताची साथ ते वायू आणि वाऱ्यामुळे जाळा लागतो. वाऱ्यामुळे जाळा लागला की लोखंड लाल होतं, ताप होतं. मग तापल्या लोकांना अग्नी घुसला की नाही? काहीच नव्हता अग्नी त्याच्यात, एक ग्रहित झाला, सामान्य रूपानं होता. लोकांना तर अग्नी आता ह्याच्यात आहेच, पण कसा आहे? सामान्य रूपाने. मग सामान्य रूपाचा अग्नी सक्रिय काही होत नाही, काही बाधा करीत नाही, पोळत नाही, काय नाही काय, बरोबर आहे की नाही? किंवा काय पेट घेत नाही, काय करीत. याला ठोका हाणल्यावर याच्यातून प्रगट होतो, मग मात्र कार्यरत होतो. मग तसा हे सामान्य अग्नी पहिल्या लोकांना तर असेल, पण इष्ट्यात घातल्यावर काळी वळल्यावर त्या कोळशाला पिटविलं की त्याच्यातला अग्नी ह्याच्यात आला. आणि कसा झाला आता? सामान्य का विशेष भावाला आला. मग विशेष भावाला अग्नी आला, लोकांचं तापविलं, त्याच्याला नरम केलं, पाणी करतोय काही बाहेर. एवढी पावर आहे कशात? अग्नी. आणि सगळं अग्नीवरच होतात नाही, हे वेल्डिंगा त्याच्यामुळेच होत्यात, नाही तर होत नाहीत ना. त्या अग्नीत तापावं लागते ना, त्याला तापविल्याचे होतं. मग अग्नी लोकांना शिरला, त्यावेळेला मग ते लोकांना शिरल्यामुळे नरम होते ना, अग्नीमुळे ते करकरा वागतो, आणि त्यावर लोहार ते घन त्याच्यावर. मग घन हाणले, लोखंडाला माराय का अग्नीला मार लागायलाय? अरे लोखंडाच्या संगतीत अग्नीला ठोके वाजायले ना, त्याच्यात काही वाटोळ होणार नाही. कायच काय अग्नीचं वाटोळ होणार आहे? अग्नीचं काय वाटोळ होणार आहे? का अग्नी वाकडा झाला? लोकांना वाकडं झालं म्हणून अग्नी वाकडा झाला. त्यामुळं सुखदुःखाचं बोज आहे न मानला, आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यात पडायला. कोण? तसा वास्तविक जीव गेला म्हणतो. जीव जात नाही, ते आभास तिकडे जात नाही. आभास कुठंच सगळंच वापरलं जाते. आभास कुठंच स्वरूपच असल्यामुळे तिकडंच जात येते. त्याचा प्रतिबिंब बिंबात जाते. घट फुटली यावरी तर न वाहते अंतरी. घट फुटली यावरी हे अध्यात्म चालायला वावरी दिवस झाले, तुमच्या डोक्याला घुसते. घागर एखादी पाण्याची घागर, त्याच्यात आकाश आलं होतं की नाही? घट आकाश पाण्यामुळे नाही, पाणी नसलं तरी येतं ना. त्याचा काय गेलं? ते पाणी आले असतं जलाकाश झाला. घट आकाश होतं ते काय झालं पुन्हा? जलाकाश झालं. ते असू द्या, ते काला करू नका. पण घागर म्हणलं की पाणी मध्ये ते हे आलंच की आकाश. आकाश म्हणजे मोकळी जागा आहे हो, हे रिकामी जागा. मग त्या घागरीत आलेल्या आकाशाला महाआकाशापासून विच्छिन्न झालं, ते परिच्छिन्न झालं. त्या उपाधीमुळे झालं, उपाधी भेदानं खरंच परिच्छिन्न झालं. ते उपाधी भेदानं मडक्याची उपाधी लागली म्हणून महाआकाश होतं, पण मडक्या एवढंच झालं खाली मला घटाकाश झालं, त्याला नाव आलं. मठात शिरलं मग ह्या खोलीत तर मठ आकाश नाव झालं. उपाधीच्या भेदानं ते परिच्छिन्न झालं.
का मनानच परिच्छिन्न आहे ते? उपाधीचे भेदात. हा, व्यापक असणारा आकाश त्या घटाच्या उपाधीमुळं आणि परिच्छिन्नत्वाला आला, तुकडा पडला असं गृहीत. पण ठीक आहे, मग उपाधीचा नाश झाला कोणी काळी, कशामुळं, कोण्या कारणामुळे, कोणी दगड हाणला म्हणा, नाही आपोआप फुटली, काय झालं ते झालं. मग ती उपाधीचा नाश झाल्यावर आवाज कुठे गेलं, आकाश कुठे गेलं, महाकाशात. घटाकाश महाकाशात विलीन झालं. तसं आभास बी जीव जाणाऱ्या माणसाचा, ज्याचा जीव गेला का, माणूस मेला का, हा, तर त्याचा मेला का माणूस त्याचा आभासातच विलीन होतो. आणि मग इंद्रियाचा तांडा, स्वतः तत्वाचं लिंग शरीर आहे ना, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, 17 तत्वाचं लिंग शरीर, इतक्याचा तांडा उचल, हे मात्र जातो सगळं. कळलं? उचललेल्या प्राणासरीशी ते इंद्रिय निघत या. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्राण उठला त्याच्यातला वायू खालीवर होते ना, पोट खालीवर होणार गेलं की मग इंद्रियाचा तांडा, मग हात बी हलत नाही, पाय बी हलत नाही, डोळा बघत नाही. मग डोळ्याच्या गुडप या काय बंद झाली. कोण गेले मधला प्राण गेला, इंद्रियाचा तांडा गेला. काय राहत नाही महाराज. डोळे वाचलेले असले जणू काय त्याच्यावर जीव जाव, प्राण त्याच्यावर जाव, डोळ्यावर. ज्या इंद्रियातून गेला ते इंद्रिय मोकळं राहते, त्याची खून आहे. तोंडातून गेला तर तोबाड वाचलेलं. ज्या दरवाजे 9 आहेत ना, किती 9 दरवाजे ठिके साहेब आपल्याला. कोणते कोणते डोळे सांगा ना तुम्ही. हा, 2 डोळे, 2 डोळे, 2 कान, 2 कान, तोंड, हा, तोंड, 2 3 झाले 5, रुद्धद्वार, 6 शिश्न, लिंग, लिंग, हा 7 आणि नाकाची 2 छिद्र. ही सगळे अहो इथं 7 आहेत. वरले 7 सोडले हे ना, मला ते 2 सोडून दिले, खाली गेले. इथं 7 आहेत. दरवाजे म्हणणे हो बाबा, हे इथलं ब्रह्मरंध्र मानलाय कबीर महाराजांनी. उस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा. कबीरदास महाराजांनी याला बंगल्याचं रूप करून एक अभंग केलाय त्यांनी, एक दोहा केला. हे बंगल्याचं रूप, बंगला खूप बनाया बे, बंगला हे आपला बंगला आहे. हे बरं काही साहेब तुमचा धनकी आहे. बर मोठा भीती मोठाले आहेत, भीती मोठाले आहेत, पुढद्या मोठाले आहेत, सगळं मोठाले. गळा पाशा नाही. आणि पुन्हा पिल्लर बी मोठा बंगला. मग काय बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण स्वर. माझा देव झोपला. उस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा. आवत जावत कोही न देखे ओ बडा अचंबा. कबीर महाराज म्हणले मधा तो वाऱ्याचा खांब आहे आणि ते वारं येतंय जातंय, कोही न देखे, वरला दिसत आहे काय, ओ बडा अचंबा, हे मोठं नवल आहे असे कबीर महाराज. आणि मग ते 10वे द्वार मानलं ते ब्रह्मरंध्र, ते सूक्ष्म द्वार आहे, ते स्थूल नाही. हे द्वार इथं पण सूक्ष्म आहे. हे टाळव्य आपण टाळू मागितलं ना बाय लहानपणी, लेकराची टाळू, ते खरं द्वार आहे. मेंदू म्हणते त्याच्या खाली काय, मेंदू. आपल्या सर्व इंद्रियाचा ताबा तिथं तळे घरात. आणि हेच ऑपरेशन अवघड आहे सगळे. हे एक अवघड आहे आणि ह्याच्याहून हे अवघड आहे. नाही हे अवघड आहे हृदयाचं, हर काय. पण ह्याच्या फाळाफाळीपेक्षा ही लय फाळाफाळी अवघड आहे. एखाद्या जरी हे नीट करून माणूस वाचला बी आणि त्याच्यातला मेंदू भ्रष्ट झाला तर ते काही नाही, जन्मभर कॉमात गेलं म्हणते. काय गेलं, कोमात गेलो. काही नाही, फक्त टुकू बघणे आणि तोंडात घातलं तर खाल्ले तर ते जगत आहे. किती 5-5 वर्ष 10-10 वर्ष जगत आहे, पण काही कळत नाही. काय हे भ्रंश पावलं ना, 10वे द्वार भ्रंश पावलं, हिरण्य गर्भ, ते महत्वाचं आहे. ते गेला, हे अवघड आहे सगळं. आणि ही मशीन आहे एक प्रकार, ही मशीन. आणि या मशीनीचं ज्ञान डॉक्टरांना केलंय म्हणून ही मशीनीची मेकॅनिकल. जसे टेम्पोचे, ऑटोचे, जीप गाडीचे मेकॅनिकल नाही, तसे डॉक्टर काय अलग मेकॅनिकल आहे. तुमचा मुलगा फक्त लहान लेकराचाच मेकॅनिकल, बरोबर आहे. काही तर नाक कान घसा तितकाच मेकॅनिकल, त्याच्या पलीकडे काही कळत
नाही बरेच कसे वेगळे वेगळे भाग होते त्यात बी. मग आपल्या गाड्या बी तसंच आहे ना. हो ते म्हणते नांदेडला शोरूमला पाट्याचं काम करा ते बाहेर करा बाहेर कर हाय का आता हाणून घ्याव का इथं म्हणजे ह्याच्यात मेकॅनिकल आहे ते लाईटचं बघणारा ते वेगळा वायरिंगचा त्याचे भाग तसे ह्याचे विजेचे त्याचेच भाग आहेत की हे डॉक्टर लोक कोणी पोटाचा तर कोणी डोळ्याचा तर कोणी कशाचा तर कोणी कशाचा हे असं मग हे मण्याचं ज्ञान आहे ना आणि हीच मशीन बिघड सुधारलेली नीट करायचं काम डॉक्टर याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. एकदा ते चेतन गेलं का त्याच्या बापाला येत नाही 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 हाय तर हलवा हलवी करून बघते तो हो हलवा 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 तर लागलं कनेक्शन तर लागलं जुटलं तर जुटलं आता विचार करते ते बी बरं काय ते धडपड करते तर पण एकदा ते गेलं पुन्हा मात्र त्याला आणता येत नाही हातच टेकावं लागते म्हणून ते सुद्धा मानते त्या तत्वाला हो मानावंच लागते महाराज ते महत्वाचं नाही ह्याला काय करायचं माळ्याला मशीन चांगली आहे मधली रेंज गेली का उपयोग आहे असं होतं ना ते मग हे मग आता आभासाला मार बसायलाय म्हणजे सुखदुःख आभास भोगायला येतो कोणामुळं अंतःकरण आणि अंतःकरणानं जर याचं तादात्म्य तोडलं आहे तोपर्यंत आणि आपल्या स्वरूपात विलीन झालं तर मुक्त झालं की नाही बात समानाधिकरण सांगितलं तुम्हाला त्या दिवशी मुख्य समानाधिकरण आणि बात समानाधिकरण त्या दिवशी विषय झाला आपला तुम्हाला कळाला न कळाला किती कळाला तुमची तुम्ही बघून घ्या हा मी तर खाली येऊन सांगितलं तुम्हाला चला मग आता बंधन कोणी केलंय तर आपलं आपणच बंधन केलं मग आपलं आपण बंधन असताना हे देवाकडे घातलं तुकाराम महाराजांनी संकट हे संकट कोणाकडे घातलं कोड कोड म्हणजे काय कोडी आले क्वचन कोड कोड पडलं कोड कोड पडलं आम्हाला हे एक क्वचन कोड वेगळं कोड ड ह्रस्व झालं कोड ड दीर्घ झालं जरा समजून घ्या व्याकरण कोड 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 म्हणल्यावर अक्षरात काय बदल केला नाही कोड कोड म्हणल्यावर त्याच्यात अ नाही आता शेवटी नाही स्वर नाही स्वर नाही त्याच्यामध्ये लंगड केलंय खालून कोड केलं बरोबर आहे म्हणजे त्याला ह्रस्वात आणलं कशात आणलं ह्रस्वात आणि कोड नाही कोड कोड म्हणल्यावर ते पूर्ण दीर्घ झाला दीर्घ झालं दीर्घ झालं ते दीर्घ झालं मग कोड वेगळं आणि कोड आणि कोड आणि क्वचन आणि कोडी आपलं हे कोड एक क्वचन आणि कोडी अनेक मग तुकाराम म्हणे इथं अनेक क्वचन घातले इथं तुकाराम म्हणे बरं काय देवा तुम्ही कोडी ही कोडी कोणती कोडी हा कोडी म्हणजे बंधन कोडी म्हणजे काय कोंड्या कोडी म्हणजे कोंड्या संकट आवरण मग किती आवरण किती कोंड्या मग एक कर्मबंधाची कोंडी गुणबंधनाची कोंडी कोंडी झाली नाही ही देहसंघात बंधनाची कोंडी द्वैताची कोंडी संसाराची कोंडी आणि ह्याच्यात कोंड्या हजारो ह्याच्यात किती बघा ना बऱ्याच माणसाला लहान लहान कोंडे आहेत पण लोकांच्या लक्षात कुठे आहे बायको ज्याची नवऱ्याला ताब्यात ठेवती कोणी आहे काय मला पंढरपूरला जावं वाटायले ती म्हणजे आता आता हो पाहिले का इथं कोणत्या इथं किती तण झाले पंढरपूर पुन्हा कोणी का कशी जात म्हणलं तर म्हणते राहिलं कोळ पाहिजे कोणी देवळ बांधा वाटायले आणि म्हातारीने कोंडी केली असते तर तुमचं काय टाप होती आपल्याला कोंड्याच पाहिजे लेकरायची कोंडी अहो पोरायची सुद्धा कोंड्या झाल्या पोरा बापायला हलाय ना हलू दे ना पोर काय म्हणणं आहे असे बाप येडे झाले तर रताळे बाप आहेत होते शाने बाप आहेत महाराज हा शाने बाप आपल्या पोरायच्या ताब्यात तसे राहतील हो धैर्याने बाप राहत असते पोरायच्या ताब्यात शाने बाप राहत असतात का हुशार बाप का झाल्या पोरायच्या ताब्यात हा एक म्हातारा मला म्हणलं पंढरपूरला आलतं म्हातारा खतरा होतं हाय आपल्या जवळ नाव सांगत नाव सांगत विचारायला मला गावाला त्याची म्हणली लय म्हातारा अर्क होते मी अर्क नाही तेच खरं आहे तुमच्या त्या गावात आलतो पुन्हा कीर्तन आले आम्ही आम्हाला ते मामा फराणी मामा वंजारी समाजाचे मी म्हणलं ते मामा पंढरपूरला होते म्हणलं मामा म्हणले की असा बोललो
मला तिथे गेलो पंढरपूरला चालतं बसा बसा कुठल्याही झाला होता ठीक आहे म्हणजे वारी करतो अंगठं भजन हे ते मग मी आम्हाला पोरं किती म्हणजे 4 आहे 4 का 2 त्याच्यावर मग तुम्हाला बरं ठीक आहे जमीन किती किती जमीन आता वाईट पोरं असं नाही एक ते वाईट आहे म्हणजे पोरं वाईट येत म्हणजे तुम्ही कोणाचंच नाही म्हणजे आपल्या बसा कथा मी म्हणलं मग तुम्हाला पोरांनी जमीन किती आपल्या इकडे द्यायलेतच की पोरं हो दिले आम्हाला 20 आणि दादाला 5 एकर बरोबर आहे हो तुला इकडे 20 मला इकडे 20 आणि 45 मधली म्हाताऱ्याला पोरं द्यायले आज खरं आहे का खोटे हा मग मी असं आपल्या भावनेनं म्हणलो मी बा पोराने किती दिली तुम्हाला काय बोलायचं म्हणलं मला तुम्ही गेले झाले का कसं बोलायचं मला तुम्ही मला कळच ना म्या त्याला द्याव का त्याने मला द्याव अरे वा धंदा जमीन मही आणि ते मला कोण देणार म्या त्याला दिली 15 आणि म्या ठेवून घेतली 20 म्हातारा होत म्या पक्क म्हाताऱ्याकडे हे मानलं म्हणला म्हाताऱ्याला मानलं म्हातारा खुश झालं म्हातारा खुश केला मी म्हणलं खास मावा तुम्ही खास नाही म्हणलं महाराज तसंच वागावं लागतं ह्या काय सगळं चोरटेत मला हे हा उगा आता हाल दिलेत म्हणून दिले म्हणा ना द्यायलाच पाहिजे काही असं खरं बोललं आणि त्याच्या गावाला पुन्हा 5 महिन्यात कीर्तन आलं मग त्या लोकांना म्हणलं जे हरकत आहे मला हरकत नाही खरं आहे तुम्ही जर हरकत म्हणू नका तेच खरं आहे ते म्हाताऱ्याचं घ्यायला येऊन वागायला म्हणलं गावड्याच्या ताब्यात चालले आणि गावडे तुम्हाला ताब्यात घ्यायले बाबा आऊ खाना पुन्हा म्हैस सोडा आणि दुपार मैल पाणी पाजवा मी गंगा खेळून यायलो त्या बाबा म्हणले ना पुत्र काय हे म्हणले ना तुकाराम महाराज पुत्र पित्यापाशी सेवा घेतली सेवकाईशी सुनाच्या त्यादाशी सासा झाले अन्न ते ग्रंथात दिले म्हणून वागत येते वा बघा ते पाठ केले हे कलियुगाचा गुणधर्म आहे भगवान हे कलियुगाला असं येणं केलंय आणि म्हाताऱ्याला ताब्यात इकडे ठेवायचे हे चुकीच आहे आणि हे बंधन होऊन बसलंय तुम्हाला कोणाचं पोरायचं बंधन असे महाराज हे 5 बंधन झाल्यावर हजारो बंधन तुम्हाला पडले विनाकारण गुंतून गेले तुम्ही मोकळा होता पण मोकळ्या पायाचा चवडा अधिकची गोरी अशी हरवण होऊन गेली असा प्रकार झाला आणि हे असे बंधन मग आता सोपरूच बंधन आहे ठीक आहे असे बंधन पडलेत मग आपले आपण बंधन करून घेतले मग आपले आपण सोडवावे की होय मग त्याला हाक मारायची काय गरज आहे म्हणाले हो तुकोबाला हाक मारतात हे कोडे पडलेत आम्हाला म्हणले देवा हे असे संकट पडलेत बक्कळ हे अशा संकटानं आम्ही गांजून गेलो बांधल्या गेलो ते या कोळ्यातून तुम्ही आम्हाला सोडवा अशी याचना शेवटच्या चरणामध्ये तुकोबाने केली तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा आता यातला तारतम्य भाव कळाला आपल्या आपण सोडवायचं हे संकट आणि महाराष्ट्र देवाकडे हवा लागेल बरोबर ते तुकारामांचा बंध नसते मला आमच्यासाठी चांगलं असेल ते आमच्यासाठी त्याला नाही हो पण आपला पक्ष घेऊन प्रतिनिधी होऊन बोलायले असं ग्रेट झालं तुकाराम महाराज सिद्ध आहे आता त्यावेळेस ते सिद्धच आहेत ते उद्धव अवतारापासून सिद्ध आहेत प्रल्हाद अवतारात सिद्ध झाले ते आजचे काय ते चवियुगाचा भक्त नामा उभा कीर्तने आणि पाठी मागे डोळे लावून उभे ते जनी असं वर्णन आहे मग ते 4 युगात भक्ती केलेले महात्मा आहेत ते मुक्त येतं त्याच्याबद्दल नाही चाललं पण या अभंगाप्रमाणे तर ते साधक जसेच आहेत ना म्हणजे बंधनात आहेत ना या अभंगात स्वतः बंधनात आहेत तुम्ही कोळीही उगवा हो आता असं म्हणलेत ना ते मग आता तुकोबा आहे आपला पक्ष घेऊन बोलायले तर आपले प्रतिनिधित्व करायले असं ग्रेट देवाकडे आपलं प्रतिनिधित्व करायले देवा आमचे कोडे एवढे काढून टाका तुम्ही एवढी याचना मी यातला तारतम्य भाव काय तुम्ही लक्षात हे कोड मनाने केले तयार मनानच काढावं लागलं त्याच्या देवाचा संबंध नाही हे खरंय हे खरंय 100% मन म्हणजे अंतःकरण मग अंतःकरणामध्ये अज्ञानाने हे पडले कोड त्या कोड्याचं मूळ कारण काय म्हणजे हे मड स्थूल शरीर हे मड हे स्थूल शरीर म्हणजे स्थूल देह
17 तत्वाचा म्हणलो लिंग देह, हे झाले देह 2. आणि याचा तिसरा देह आहे कारण देह. आणि कारण देह म्हणजे अज्ञान. कारण देह म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान. आणि महाकारण त्याच्या पलीकडे, त्याचा आपला संबंध नाही, आपण इथूनच सोडून या. महाकारणाचा नष्टता आपोआपच होऊन जाते. महाकारण म्हणजे काय लक्षात आलं की नाही? माया आहे. महाकारण स्वरूप अभिमान आहे. अहम ब्रह्मास्मी हे महाकारणातला भाग आहे, एक प्रकारचा ज्ञानाचा भाग आहे. असं महाकारण शरीर आहे. स्थूल सांडिले नश्वर म्हणून सूक्ष्मते मनोजन्य कल्पना मात्र ते कारण आणि स्वरूप अभिमान ते चौथे. काय अभिमान, काय अभ्यास आहे गावबा महाराजांचा आहे. ते गावबा महाराज पोळ्या खायला राहिलं, गोड पोळ्या. बघा हे एवढं बोलते गावबा महाराज रामायणामध्ये. नाथ महाराज वैकुंठाला गेल्यावर केलेलं रामायण आहे. म्हणजे रावण मारला, मला वाटतं लक्ष्मण शक्तीतच गावबा महाराज लक्ष्मण शक्ती आणून सोडलं आणि नाथ महाराज वैकुंठाला गेले. जलसमाधी घेतली ही गरीब. आणि तिथून पुढचं रामायण कोणी केलं? त्याच्या शिष्याने केलं. आणि त्या गावाने केलं म्हणून आईरावून मरण मारलेल्या प्रसंगातला विषय. आणि मग तिथं वर्णन कोणाचं? गावबा महाराज. मग गावबा महाराज केवढं ज्ञान आहे, स्वरूप अभिमान हे ते. मी जे बोलायलो का अर्धा दिवस झालं, हे तर तळ हातातला आवळा होता त्याने बनला गावबा महाराज. तळ हातात आवळ्याचं खेळत होतं त्याच्याकडे ब्रह्मज्ञान. कोणाकडं? गावबा महाराजाकडं. फाड फाड बोलत होते. आणि काय मग आता सांगा, आपल्याला हे बोलायचे स्थूल देह लिंग, लिंगाचं कारण. कारण म्हणजे अज्ञान. कारण म्हणजे काय? अज्ञान. मग अज्ञानानं हे कोळ पडले, अज्ञानामुळे कोळ पडले. अज्ञान अविद्या नाविलेले वेगवेगळे असते वस्तू एक, आणि त्यानं हे कोळ पडले त्या मनाला, अविद्यक झाले मन. असं मग आता तर त्या अज्ञानाचा नाश करायचा असेल तर एकच त्याला ज्ञान पाहिजे. तद्विरोधी तत्सापेक्ष काय आहे? अज्ञानाचा नाश ज्ञानाशिवाय होऊ शकत. किती उपाय केले आणि कितीही काही केलं, प्रयत्न केले, किती साधना केल्या, किती तुळशीला पाणी घातलं, किती महादेवाला पाणी घातलं, किती पायनवाऱ्या केल्या, तरीही अज्ञान नष्ट होणार. त्याला त्याचा नाश व्हायचा असेल ज्ञानच त्याला उडवायचं. अज्ञानाचा नाश नाम लोक. अज्ञान दृश्य पदार्थ नाही, आकारवान पदार्थ नाही. लक्षात आलं की नाही? आकारवान पदार्थ कुठे येतो? म्हणून त्याचा नाश संभवनीय नाही. नाश आकारवान पदार्थाचा संभवनीय आहे असतो. पण नाश या शब्दाचे अर्थ 2, नष्टता, लोप. लक्षात आलं की नाही? नष्ट होणे एक नाश आणि लोप पावणे आहे. मग आपलं वेष्टी अज्ञान हे आपलं लोपून गेलं पाहिजे किंवा नाहीच झालं पाहिजे. लक्षात आली पाहिजे. आपलं वेष्टी अज्ञान बरोबर समष्टी अज्ञान असं घेणं देणं नाही. आपलं आपल्या अंतःकरणातलं वेष्टी अज्ञान निवृत्त झालं पाहिजे. आणि ते निवृत्त व्हायचं असेल तर ज्ञाने मी नाही एके उपाय करी शिजू तुके गुणपशील आदिके रूप तुके रुकी. ते गुणपशी अधिके रुखी इये. तिथं या झाडामध्ये आणखीन गुंतला पडशील अर्जुना, तुला ज्ञानाशिवाय आणि याला निवृत्त करण्याचा उपाय दुसरा कोणता नाही. दुसरे उपाय करशील तर गुंतून पडशील. म्हणून हिके साहेब या जन्माला आल्यावर, मनुष्य जन्माला आल्यावर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं भाग आहे. ज्ञान म्हणलं की आणखीन त्याचे भाग आले. आणखीन आमचं ते सांगणं लांबल. ज्ञान म्हणजे कळून घ्या. हे हिके साहेबांना असं धरलंय, शालेय ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. म्हणून ते म्हणजे काल गुरुजीला इतिहासात नाही का हे, म्हणजे त्यांच्या आणखीन लक्षात नाही आलं. ज्ञान हे गुरुजीचं ज्ञान आहे. हे आधी गुरुजीला शाळेत शिकविते. मग तुम्ही त्याला ज्ञानी म्हणणार का ज्ञानी म्हणणार? काय म्हणणार त्याला तुम्ही? शाळेत नाही म्हणले नाही म्हणत नाही तर तसं मी हे गावढाळ लोक काय समजून माहितीये का? शिक्षक प्राध्यापक माणूस म्हणतात की नाही, जणू काय दडपण हे करावं. त्याला तर कवळी अक्कल नाही. म्हणला प्राध्यापक म्हणजे वकील आहे,
हे वकील हा ते कोण आहे जे काय ज्ञानवान माणूस आहे म्हणते की नाही लोक ज्या त्या क्षेत्रातलं ज्ञान ते तसं नाही त्याचं ना द्या त्या क्षेत्रात म्हणून का ते ज्ञान नाही अज्ञान ह्याला माहित ह्याला आणखीन कळत नाही की साहेबांना नाही त्या पेशामध्ये त्याचे तसं नाहीच बोलायचं ते हे भौतिक ज्ञान आहे की साहेब हे काय उपयोगाचं नाही इथं परमार्थात मुक्त व्हायला हे काय उपयोगाचं आहे परमार्थ नाही वकील असू द्या डॉक्टर असू द्या इंजिनियर असू द्या हे ज्ञान आहे अज्ञानातले ज्ञान आहे कशातले ज्ञान आहे अज्ञानातले. माया आणि मायाकारी अज्ञान म्हणजे मायेचा एक भाग अज्ञान आणि त्या अज्ञानातलं ज्ञान आहे डॉक्टरला मड्यातलं कळतंय का मड्याच्या मधलं कळतंय मड बिघडलं सुधारलं ते जोडा करतंय कोण डॉक्टर पण हे मड कसं तयार करावं लागतंय कसं केलं त्या बुवानं ते ज्ञान नाही त्याला हा पुन्हा हे मधातलं जे गेलंय त्या इंधनातलं जे हवा ती हवा कशी आणावं त्याला कळतंय ते म्हणजे मर्याच्या मध्ये आधी भौतिक ज्ञान म्हणतो आम्ही याला आधी दैविक ज्ञान आधी भौतिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान अलीकडचे दोन ज्ञान अज्ञानातले ज्ञान येतो म्हणून गुरुजी जरी असले तरी हे तिकडं नसतेच हे तिकडं कसं मिळेल तुम्हाला ते अज्ञानच आहे तुम्हाला वकील डॉक्टर जरी वाटत असला ज्ञानी तुम्ही जरी समजित असले त्याला ज्ञानी तर त्याला ज्ञानी समजित नाही कोण परमार्थिक माणसं लक्षात आलं का परमार्थिक माणसं जेवढे आहेत तेवढे त्याला ज्ञानी समजित नाही इकडच्या ज्ञानाला ज्ञानी म्हणते त्याला ज्ञानी कोण म्हणते ते तर अज्ञानीच मानणार आम्ही डॉक्टर वकील हे सगळे लोक अज्ञानी आहेत म्हणून रंगनाथ गुरुजी म्हणले होते प्रवचनात म्हण डॉक्टर वकील ऐकायला पिकलिया सेंदे कडू कोण गेले तैशा हा केले पांडुरंगे तेव्हा डॉक्टर वकील होते म्हणून ऐकायला परभणीला मोठे मोठे डॉक्टर मोठे मोठे वकील हे ते मग गुरुजीचं बोलणं ठोक होतं समोरचं सगळे हे डॉक्टर वकील सगळे तुम्ही सोड काय हे सगळे कडू आहेत तुम्ही आणखीन शेंदार झाले नाही पिकलेला शेंदे कडू पण गेले मग शेंदार पिकलेले तुम्ही कडू कसे आणि शेंदार कसं व्हायचं ह्याच्या ब्रह्मज्ञान चलू लागलं गुरुजी रंगनाथ गुरुजी परवणी मोठा गोड विषय सांगू लागले म्हणून नाही आणि डॉक्टर वकील मान्य करावं हे अज्ञान आहे साहेब हे ज्ञान त्याच्याकडे नसते इंग्रजी भाषा असेल हिंदी भाषा असेल उर्दू असेल कानडी असेल ओडिसा भाषा असेल भाषा जी भाषा शिकली त्याच्यातून ते ज्ञानाची प्रगती उदाहरणार्थ इंग्रजी भाषा परफेक्ट झाल्यावर डॉक्टरकीचं सायन्स ज्ञान प्राप्त करायला लय लागत नाही त्याला फक्त आधी पहिली तर काय आली पाहिजे इंग्रजी ज्ञान असल्यामुळं इंग्रजी भाषा चांगली आली पाहिजे पोराला आणि इंग्रजी भाषा चांगली आली की मग त्याचा प्रवेश होऊ शकतो आणि इंग्रजी जर प्रवेश नाही झाला आणि इंग्रजी नाही कळायला तर मी म्हणतो डॉक्टर होणं शक्यच नाही कसा शक्य डॉक्टर होणं ज्ञान इंग्रजी म्हणते हा ते सगळं ज्ञान इंग्रजी त्याच्यात इंग्रजीत आहे ते ज्ञान हा ह्या भाषेत नाही मग ह्या भाषेत होऊ दे नाही या लोकांना तर व्हायला चांगलं असतं चांगलं झालं असतं पण असो हे अज्ञानातलं ज्ञान आहे साहेब हे ज्ञान नाही तुम्ही जरी वकिलाला ज्ञाता म्हणत असला हे तुम्ही अज्ञानीत म्हणून त्याला ज्ञानी म्हणायले लक्षात आलं की नाही आपण अज्ञानीत म्हणून त्याला ज्ञानवान म्हणालोच ना म्हणजे आपण येडेत म्हणून त्या येड्यातल्या शहाण्या थोडा येड्यातला शहाणा असं घडी बरदारा की आपण निवळच येडे आपल्यातला जरा वकील शहाणा म्हणून त्या वकिला त्या कोर्टामधलं त्याला अक्कल म्हणून त्याला आपण विचारायचे कायद्याच्या बाबतीत कळलं का हा गुरुजी शहाणे असते तळे करू देत नाहीत कुठं काही नाही करू नाही ते काय अज्ञान झाकून ठेवते त्याला काय ते अज्ञान झाकून ठेवण्याचा दृष्टांत पण येळी मला काय म्हणायचं हे अज्ञान आहे मग हे आधी भौतिक आधी दैविक ज्ञान इथं कामाचं तुम्हाला हे कोडे सोडवायचे का तर आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान हे अज्ञानानं कोळे पाळलेले आणि त्याचा नाश करणार ते ज्ञान क्षेत्रज्ञ ज्ञानम यत्तच ज्ञानम मतम हे ज्ञान पाहिजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निवृत्ते ज्ञान आहे शेतया ते मानू आम्ही हे शेत कोणाचं 3.5 हाताचं आऊट हात मोठके बरडके पिके कोणाचे हे 3.5 हाताचं शरीर आहे आणि ते शेत आहे ठीक आहे रूपक केलं 13व्या अध्यायामध्ये हे क्षेत्र मग हे त्याच्यामध्ये काय पिकतंय
पापही पिकते, पुण्य मग शेत म्हणजे बेसरम बी पिकते, गांधरगोंड्या पिकते, ऊस बी पिकते. पण शेतकऱ्याच्या मनावर आहे, ऊस पिकवायचा का गांधरगोंड्या पिकवायचा? तुम्ही काय लावलंय? गांधरगोंड्या लावलाय. मग गांधरगोंड्या धोत्राला राहील याला असं झालं ना. मग काय पिकवायचे तुमच्या मनावर आहे, बरोबर आहे. मग हे शेत, मग असंबंध पाप पिके बरडी म्हणून बघा ना तुम्ही, इत्यादी भाव हे सगळं भाग ज्ञानेश्वरी, सगळी ज्ञानेश्वरी ताळून ठेवावं लागलं म्हणजे 13 आणि मग या शेताला जाणणारा आणि याचा शेती करणारा कोण आहे, पुन्हा पिकविणारा कोण आहे? शेत सारा पुन्हा भरावा लागते त्याला. याला शेती कसली, त्याला सरकारचा सारा भरावा. मग हे शेत पिकविणारा कोण? शेतकरी. आभास कोण आहे? आभास. त्याला शेत सारा पुन्हा भरावं लागते. म्हणून तुकाराम महाराजांना अभंग बायकोला शिकवताना म्हणले ना तुकाराम महाराज. तुकाराम महाराज एक अभंग, चोकरी घोरड्या चोकरी आणि शेत खादले पाकरी. शेत पाकऱ्याने खाऊन टाकलं आपलं. होय लागण्या मग कसं खावले गेले? काम क्रोधाधिक लोभाधिक. लक्षात आलं का? हे कोण येतं? पाखरं. आणि पाखरानं सगळं चाटून घेतलं. मग ह्या शेताला शेत पिकविणारा कोण? शेतकरी. आणि त्या शेताचं आणि त्या शेतकऱ्याचं ज्याला ज्ञान आहे त्याला म्हणून आम्ही ज्ञान. त्याला आम्ही काय म्हणू? ज्ञान. ज्ञान आहे शेत आहे ते म्हणू आम्ही. आणि असं ज्ञान बरं काय त्या अज्ञानाचा नाश करतो. मग अज्ञानाचा नाश करतो हे ज्ञान हे खरं आहे. त्यासाठी अंतःकरणाची शुद्धता लागते. बरोबर आहे का? अज्ञान कुठे आहे? अंतःकरण. बरोबर आहे. आणि मग ज्ञानही कुठं व्हायला पाहिजे? अंतःकरणातच व्हायला पाहिजे. मग अज्ञान कशामुळे झाले? अंतःकरण अशुद्ध आहे म्हणून झाले. मग पहिलं आपल्याला आधी काय करावं लागेल? अंतःकरण शुद्ध करावं लागेल. अंतःकरण शुद्ध केलं तर त्याच्यात ज्ञान ठसावं. बरोबर आहे ना? एखाद्या गाईची म्हशीची कोणाची बी गर्भाशया जर खराब झाली ते गर्भसंभोग होण्याचा अभाव होतो. कशामुळे होतो? नाही, गर्भाशया खराब झाली. लक्षात आली नाही बोललेलं? गाईची म्हशीची कोण्याही प्राण्याची, मनुष्य देहातल्या माणसाच्या बाईची बी गर्भाशया जर चांगली नसेल, शुद्ध नसेल तर गर्भसंभोग होत नाही, गर्भधारणा होत नाही, फलधारणा होत नाही. त्यासाठी गर्भाशया आधी शुद्ध करावी लागते. गर्भाशया शुद्ध केली की गर्भधारणा होऊ शकते. तसं गर्भनाम ज्ञान, ते ज्ञान धारण करणार अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. ज्ञानानं मोक्ष मिळतो हे खरं आहे. अर्जुनाला देवानं तेच विचार केला, मोक्ष देईल ज्ञान या बोला नाही बरी थारे आयचे म्हणून शुद्ध. मोक्ष ज्ञान देते पण चकचकीत मन झालं पाहिजे. म्हणजे अंतःकरण कसं झालं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे तर ते काम करते, नाही तर काम करत नाही. यासाठी अंतःकरण शुद्ध करणं पहिलं तर गरजेचं आहे. आधी काय करावं लागेल आपल्याला? पूर्वपीठिका अंतःकरण शुद्धी करून घ्यावी लागेल. नाही तर काय उपयोग नाही. वारीला जाणे, पंढरपूरच्या पाया बारीला लागून माझ्या घुसून पडणे, वरची वर गदळ करायला. त्याला हे कळना हे विठ्ठल मारले आणि ते दगडातला विठ्ठल प्रसन्न करायला निघाला एअरपोर्ट. किती बिन डोक्याचा बुद्ध आहे. हजारो लोक तिकडे बसले उभे. 3 दिवस झाले, पाणी नाही, अन्न नाही. बरला वारीला त्या खऱ्या विठ्ठलायला ते खरे विठ्ठल मारले हे ना. पोलीस आता लागावून माझा शिरला आणि मी काय केलं म्हणला? दर्शन पाप झाला का पुण्य यायचं? कडूला कळायला पाहिजे की नाही? कवडीच बिना कळ नाही, घुसाघुशी करते, घुसाघुशी. मला एकदा का मला नव्हते ते आपला माधू हे होते की नाही? तुम्ही होतेच की नाही? ते माधू आलता म्हणजे हा दर्शन मी आलो तुझा तुम्ही बघा म्हणलं माझा मी खेळतो. मला म्हणजे बारी बिल्डिंग गेली आहे. बिल्डिंग याच्यामध्ये असू द्या काय लागलं लागू आणि लय जास्त लागत असेल पिपळापाशी जाणे आपलं ठरलेलं. पिपळापाशी जाणे, माऊलीच्या पाया लांबून पडणे, चौकून एकेला घालणे, माऊलीला सांगणे मी आज आळून द्या तुम्हाला कळावं आणि तुम्ही तर सर्वज्ञ तुम्हाला कळते आणि मी आता वारी करून
चालेल. निघालो. पण अशी घुसाघुशी करायची नाही म्हणा. घुसाघुशी करणं दोष आहे. हे अंतकरण शुद्ध करून घ्या पहिलं. अंतकरण शुद्ध केलं तर बरोबर आहे. तिकडून लुटतंय इकडं पंक्ती करतंय. काय हारून घ्या लोकांना काय बोला. हा तिकडं लय माणसं पाप करते तो. कुठेतरी काहीतरी काम घ्यायचं म्हणता तरी रोड घ्यायचा म्हणा, गुत्त घ्यायचं म्हणा, कशाचं गुत्त घ्यायचं आणि त्याच्यात का नाही त्या रोडचं काम ठाकू माकू म्हणजे का नाही 15 साला खराब व्हावं मोडावे आहे सगळे लोकांचे मोडावे आणि त्याच्यातले पैसे उरवायचे आणि पुन्हा वाढीला पंगत करायची. कुठं हे मला वाटतं मोठेपणा का देव प्रसन्न आहे का पुण्य मोठापणा आहे. लोकांना लुटलं आणि पंक्ती नागवणी व्यवहारे गवारी घातली. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणजे नागवणी व्यवहारे गवारी घातली. सावकार नागविले. नागवणी व्यवहारे गवारी घातली म्हणजे गेला सावकार ऐकर छडे आपली इकडे होता ना म्हणा आपल्या लिगुळला. इकडं सोन्या हे कोण रुक्मिया सोन्या तिकडं चांदिया. हा त्या का छडी आपल्याची सावकार इतके रुपये 10 लाख रुपये आणून द्या नाही तर तुमची बघतो. त्याच्या बापाला द्यावं लागतं की दादा नाही तर संध्याकाळी टाका मला. नाही तर संध्याकाळी तुम्ही टाका आणते. मग बकळ असे लोकांना लुटायचं आणि बा आता बोर्ड लावला इथं अन्न सत्र घातलंय कोणी फलाण्या महाराजांना आणि कोणी या केव्हा घेऊन पुण्य का पाप. आम्ही दिगंतीचे भोपाळ हा विभांडोनी सकळ सगळं मग तो विजय कोळ संतोषी हो नाही संतोष विजय कोळ आपली येते. असो म्हणजे मला वाटतंय लोकांना लुटायचं अन्न सत्र घालायचं पाप व्हायला का पुण्य. अंतकरण शुद्धी नाही. अंतकरण शुद्धी नाही. मला घामाचा 1 रुपया द्यावा भल्या सप्त्याला प्युअर कष्टाचा त्याचे 1 रुपया आणि या लवाडाचे लाख रुपये तरी एक ऐकत त्या लाखाला एक ऐकत नाही 1 रुपया कोणाचा कष्टावर खऱ्या घामाचा 1 रुपया चांगला परमार्थाला. हे लाख असले तरी काम केले म्हणजे याचा अर्थ अंतकरण शुद्धी. अंतकरण शुद्धी झाली की माणसाच्या मनात पाप राहतच नाही. हो वाईट वागा वाटतच नाही, लवाडी करा वाटतच नाही, कोणाचं लुटाव वाटतच नाही. हे खून आहेत. या अंतकरण निर्मळ झालेल्या लोकांच्या मनाच्या मनात तुम्ही समजून घ्या खून आहे. आपल्याला असं वाटलं का की आपल्याला की कोणाचं वाटलं होऊ नये काय म्हणणं ग बाबा आपल्याला कोणाचं काय आपल्याला हे असं उडशी बी लाडीला वाडे आपल्याला होऊ नये असं निर्मळ वागा वाटू लागलं की समजित जाऊ आपलं अंतकरण शुद्ध झालंय. तेव्हाच असं बोलते उगाच बोलतच नाही कळलं. आणि हे अंतकरण शुद्धी व्हायला त्याची कृपा असली कोणाची. तारावया भाडे भोळे जण हा मुख्य चित्त शुद्धीचं कारण कारण जन्म कर्म हरिचे गुण हा करावे श्रवणाचे आदरी. काय दादा बघा वर्मशील म्हणजे याचा अर्थ दादाला कळायला येता ओवी द्यायची नाही. चित्तशुद्धीची ओवी त्याने दिली. मग आता आपल्याला अंतकरण शुद्धी म्हणजे चित्तशुद्धी. मग चित्तशुद्धी अंतकरण शुद्धी पाहिजे असेल जर तर त्याची कोणाची. कारण का अंतकरण त्याच्या मायेचं कार्य हो. अंतकरण हे ना त्याच्या मायेचं आणि त्याची माया त्याच्या अंतरमध्ये. आपल्यावर ती बाई पूजा नाही. तिला आपल्या ताब्यात ठेवलंय कोणी. हा त्या आहे उपाधी त्याला उपाधी आहे पण ताब्यात ठेवलंय कोणाला त्या आई बहिणीला. आई बहीण म्हणली की ऐकते त्यांना आधी माळ घालतानाच म्हणले होते मी सांगा मी तुझ्या ताब्यात राहणार नाही तुला ताब्यात नाही राहावं लागलं म्हणला होता ते. म्हणजे याचा अर्थ मग अंतर म्हणून लक्षात ठेवा अंतकरण शुद्ध करायला देवाची चित्त लक्षात आला तुमच्या. हा आणि ज्ञान ठसायला सद्गुरूची कोणाची सद्गुरूची. आणि ज्ञान कळायला ग्रंथ करतो याची कृपा झाली. तुकाराम म्हणता गाथा कळायचा असला का हा अभ्यास करणं वेगळं. अभ्यास करूनही कळत नाही. आणि प्रल्हाद भाऊ बळवे याला हे गाथा पूर्ण संपलेले संपादक आहेत प्रल्हाद भाऊ बळवे पंढरपूरचे होऊन गेले बळवे प्रल्हाद भाऊ संत होते. पुन्हा गंगू काका चिरवळकर
हे शिरवळ आहे निघलं सातारा जिल्ह्यात शिरवळ तालुका. आता बी हे बघा ते तालुका नाही का ते कोणता आपल्याला खंडाळा तालुका आहे ना सातारा जिल्ह्यातला, त्याच्याच आसपास तालुका शिरवळ. शिवाजी महाराजाला ते इतिहास शिरवळला गेलेला आहे. शिरवळ ते शिरवळचे गंगू काका शिरवळकर आणि बाबुराव हरी देवडीकर ते तर डोळ्यानं आंधळा. बाबुराव हरी म्हणून प्रमाणभूत गाथा म्हणतात ना, बाबुराव हरी दोन्ही डोळ्याला भेट दिसत नव्हतं तर त्याला गाथा पाठ होता. हा, मग त्याने कसं केलं तर माहितीये का, सकाळी चंद्रभागेचं स्नान करायचं, शुद्ध सोवळ्यात व्हायचं, गाथ्याला तुकाराम महाराज समजायचं, माणूस समजायचं नाही, काबू समजायचं नाही. हे कोण आहे तर तुकाराम महाराज. आणि मग त्या गाथ्याचं त्या पारडात भाऊनं गंगो काकानं पारायण करायचं चिंतन एकांतात. झाली कृपा कोणाची. आणि हे काय नाही बाबुराव हरीला फक्त गाथा अंतकरणात तुकाराम महाराजचं चिंतन माझ्या गाथा माझ्या अंतकरणात उतरावा अशा प्रकारची श्रद्धा ठेवली. मुखपाठ गाथा झाला बरोबर. म्हणजे ग्रंथ कृपा, सद्गुरु कृपा आणि ईश्वर कृपा याचा विचार उद्या करू. काय आपल्याला अंतकरण शुद्ध करायचंय तर काय करावं लागेल, ईश्वर कृपा संपादन करावी लागेल तर अंतकरण शुद्धी होईल. अन्यथा होत नाही. किती पंक्ती करू द्या, किती विकाय करू द्या, किती वाऱ्या पायाने करू द्या, काही करू द्या, किती बेल होऊ द्या, नाही काही होऊ द्या, हा संसार वाढल पण कमी होणार नाही. आणि तुम्हाला जर संसार कमी करायचा आहे याला नीट करा म्हणा. अंतकरण शुद्धी करून घ्या मग काम संपत. म्हणून तर रक्तचेक करून घ्या. काय पहिलं काय डॉक्टर म्हणे रक्ताची चेकिंग आणि रक्त शुद्ध करा म्हणते ना डॉक्टर आपले. हे केलं आहे कसं असं पाहिजे, रक्त शुद्ध पाहिजे म्हणजे त्याला उपाय करायचे कळते. मग पहिलं आपलं काय शुद्ध पाहिजे परमार्थात, अंतकरण शुद्धी. आणि अंतकरण शुद्धीला कोणाला हाका माराव्या याचा विचार उद्या. कुंडलिका